नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर कहाणीबद्दल बोलणार आहोत, जिचं नाव आहे दोन किनारे एका बदलाची कहाणी. चला तर मग सुरू करूया. ही एक ओळ आहे ना, काही माणसं समुद्रासारखी अथांग असतात, पण त्यांच्या लाटांना काठावर येण्याची भीती वाटते. खरं तर ही ओळच या कथेचा सगळा सार सांगते. आपण अनेक जण असतो नाही का असे, आतमध्ये विचारांचा, भावनांचा किती मोठा कल्लोळ असतो, पण बाहेरून एकदम शांत. व्यक्त व्हायला म्हणजे आपल्याच भावनांच्या लाटांना किनाऱ्यावर येऊ द्यायला कुठेतरी भीती वाटते. ही गोष्ट अशाच एका समुद्रासारख्या माणसाची आहे. पण विचार करा, काय होईल जेव्हा असे दोन पूर्णपणे वेगळे किनारे प्रेमाच्या एका लाटेमुळे एकत्र येतात. आणि नेमका हाच प्रश्न आपल्याला घेऊन जातो सुहास आणि मानसीच्या अनोख्या कहाणीकडे. तर कोण आहेत हे दोन किनारे? चला ओळख करून घेऊया सुहास आणि मानसीची. हे बघा, इथे लगेच लक्षात येतं की हे दोघे किती वेगळे आहेत. एकीकडे आहे सुहास, शांत, शिस्तप्रिय, पण त्याच्या मनात सतत एक भीती, लोक काय म्हणतील, आणि याच भीतीने त्याने जणू स्वतःचे पंख छाटून घेतलेत. आणि दुसरीकडे आहे मानसी, अगदी खळाळत्या झऱ्यासारखी, उत्साही, कुठल्याही संकटात हसणारी. म्हणजे बघा, दोन पूर्णपणे वेगळी टोकं. मग असं असूनही यांचं नातं लग्नाआधी कसं जुळलं, तेही शब्दांपलीकडे जाऊन. चला बघूया. झालं असं की मानसीच्या सहवासात सुहासमधला तो शिस्तीचा कोश हळूहळू तुटू लागला होता. तिचा तो खळाळता उत्साह, तिचं ते चैतन्य, त्याचा रंग त्याच्या शांत आयुष्यावर चढत होता. आणि तो नकळतपणे त्या कोशातून बाहेर पडायला लागला होता. आणि मग तो क्षण आला जो त्यांच्या नात्यातला एक खूप महत्वाचा टप्पा ठरला. बाहेर धो-धो पाऊस आणि आत एका छताखाली त्यानं पहिल्यांदा तिचा हात हातात घेतला होता. त्या एका स्पर्शात ना शब्दांची गरजच उरली नव्हती. आणि मग आला तो दिवस, लग्नाचा दिवस. पण हे फक्त लग्न नव्हतं, हा सुहासच्या बदलाचा एक टर्निंग पॉइंट होता. तो निर्णायक क्षण, जिथे त्याच्या आतल्या सगळ्या भिंती कोसळणार होत्या. त्याच्यातला हा बदल ना या 4 क्षणांमध्ये अगदी स्पष्ट दिसतो. पहिला क्षण तो अंतपट, जणू दोन जगांना वेगळं करणारा एक पडदा. मग दुसरा क्षण जेव्हा तो अंतपट बाजूला झाला आणि त्यांची नजरानजर झाली. तिसरा क्षण म्हणजे सुहासचं ते पहिलं खरोखरं मनापासून आलेलं हास्य. आणि चौथा, मंगळसूत्र बांधताना तिचा हात धरलेला त्याचा तो खंबीर स्पर्श. आता त्यात आधीचा कंप नव्हता, एक विश्वास होता. त्या एका क्षणात सगळं काही बदललं होतं. ती भीती, तो संकोच, सगळं गळून पडलं. वर्षानुवर्षे जे ओझं घेऊन तो वावरत होता ना, लोक काय म्हणतील, ती कुठल्या कुठे नाहीसं झालं होतं. जणू काही तो पहिल्यांदाच मोकळा श्वास घेत होता. आणि लग्नानंतर त्याने मानसीला जे सांगितलं ते तर सगळ्यात महत्वाचं होतं. तो म्हणाला, तू मला स्वतःची ओळख करून दिलीस. आज मला पहिल्यांदा वाटतंय की मी खरोखर जगतोय. विचार करा, आयुष्य फक्त काढणं आणि ते खऱ्या अर्थाने जगण्यात किती फरक आहे. हीच त्याची नवी ओळख होती. पण हा बदल फक्त बोलण्यापुरता किंवा भावनिक नव्हता. लग्नानंतर सुहासच्या प्रत्येक कृतीतून तो दिसू लागला. त्याच्या खऱ्या अर्थाने मुक्त होण्याचा प्रवास तर आता सुरू झाला होता. पण मग प्रश्न येतो की लग्नानंतर सुहास खरंच बदलला का? आणि याचं उत्तर ना शब्दांमध्ये नाहीये, ते आहे त्याच्या कृतीत. चला बघूया हा बदल कसा होता. हे बघा, पुरावे अगदी समोर आहेत. कित्येक वर्षांपासून मनात जपलेलं युरोप ट्रिपचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. जो माणूस 4 भिंतीत बोलायला घाबरायचा, तो आता परदेशात अनोळखी लोकांशी बोलत होता, त्यांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेत होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो काही एकदम एक्स्ट्रोवर्ट म्हणजे खूप बोलका झाला असं नाही, तो मुक्त झाला होता, स्वतःच्याच विचारांच्या, भीतीच्या बंधनांतून. कल्पना करा, विमानात खिडकीच्या बाहेर ढग दिसतायत आणि सुहास म्हणतोय, इतकी वर्ष मी फक्त स्वप्नात उडत होतो, पण आज पहिल्यांदा मला जाणवतंय की माझे पंख खरोखर उघडले आहेत. हे वाक्य सगळं काही सांगून जातं. त्याचे ते छाटलेले पंख मानसीमुळे आता खरंच उडायला शिकले होते. आणि या संपूर्ण प्रवासाचा, या बदलाचा कळस तो एका वाक्यात आहे. एका अशा वाक्यात ज्याने त्यांच्या नात्याला एक वेगळाच, खूप खोल अर्थ दिला. ते वाक्य होतं, माझ्या त्या आयुष्यरूपी वाक्याचा पूर्णविराम तू आहेस. किती सुंदर आहे हे. म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळी गुंतागुंत, सगळा गोंधळ, या सगळ्याला जो पूर्णविराम मिळाला तो तुझ्यामुळे. या एका वाक्यात त्याने सगळं काही सांगून टाकलं. आपलं आयुष्य, त्यातला बदल आणि मानसीचं त्याच्या आयुष्यातलं स्थान. पण एक लक्षात घ्या, हा पूर्णविराम म्हणजे शेवट नव्हता. अजिबात नाही. हा अंत होता. पण कशाचा?
त्याच्या मनातल्या जुन्या वेदनांचा, त्या संकोचाचा. आणि ही सुरुवात होती एका नव्या, सुंदर आणि खऱ्या अर्थाने मुक्त आयुष्याची. तर सुहास आणि मानसीची ही गोष्ट ही आपल्याला एका खोल प्रश्नावर सोडून जाते. खरंच, एका व्यक्तीचं प्रेम दुसऱ्या व्यक्तीला त्याच्याच मनाच्या तुरुंगातून, त्याच्या स्वतःच्याच बंधनातून मुक्त करू शकतं का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.